तर सिनेट निवडणुकीमध्ये झालेल्या विजयावरून संजय राऊतांनी सरकारवर ताशेरे ओढले। अनेक पदवीधर लाडक्या बहिणी आदित्य ठाकरेंच्या पाठीशी आहेत अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली। तर तरुण वर्ग महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। तर आपण बघतोय विजयाची ही परंपरा आहे। सिनेटमधील विजयावरून सरकारवर यावेळेस विरोधकांनी टीका केलेली आहे। संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी या सिनेटच्या निकालावरून सरकारला धारेवर धरलंय। राज्यातील तरुण आदित्य ठाकरेंच्या मागे असं राऊत यांनी म्हटलंय। तर विजयाची परंपरा कायम ठेवली अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी देखील अभिनंदन केलंय। मुंबईच्या विद्यापीठाच्या निकालानंतर युवक सुद्धा आता महाविकास आघाडी बरोबर आहे आणि ही विजयाची परंपरा जी आहे ती कायम ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्रातील सर्व जनतेने, सर्व स्तराच्या लोकांनी, मग तो युवा असेल, शेतकरी असेल, तरुण असेल, यांनी तो निर्धार केला आहे। हे या निकालावरून स्पष्ट होत आहे। 10 पैकी 10 जागा जिंकून त्या मुंबईतला तरुण वर्ग, सुशिक्षित पदवीधर हा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे, शिवसेनेच्या मागे उभा असल्याचं काय चित्र स्पष्ट झालं। त्याच्यामध्ये अनेक पदवीधर लाडक्या बहिणी सुद्धा आहेत मोठ्या प्रमाणात।